पण गरीब लोक नेहमीच कारणं देत असतात आणि पहिलं कारण असतं की आमची परिस्थिती तशी नाहीये. IAS पास आउट आहे मी आणि हे सगळं करून सुद्धा झिरोवर येणं म्हणजे काय किती दुःख झालं असेल मला अगदीच अगदीच हे अगदीच. माहिती आहे. परंतु जसं 2020-21 आलं, हम्म, ज्या वेळेला मला आता कळलंय की नाही आपलं सगळं झिरोवर आलेलं आहे. हम्म, हम्म, सो खूप डिप्रेस्ड वाटलं स्वतःलाच मला. परंतु 2 वर्षानंतर एक्झॅक्ट त्याच बिल्डिंग मध्ये मी जो फ्लॅट बघितला होता त्याच्या खालचाच फ्लॅट मला भेटला. म्हणजे 1200-1300 स्क्वेअर फीटचं घर मिळणं, ते पण आपल्या आवडीच्या प्लेसला आणि आपल्याला हवं तसं, हे मॅनिफेस्टेशनच आहे. लोकांना काय वाटतं, जर विचार करून जर बदल घडत असता तर मग आमच्या आयुष्यामध्ये का बदल घडत नाही? आम्ही पण विचार करतोच. लोकांना काय वाटतं, हो 4 व्हिडिओज बघितले की आपल्याला येणार. मी ऍक्शन्स घेतल्या, पण त्याला फास्टन करण्याचं काम मॅनिफेस्टेशनने माझ्या आयुष्यात केलं. आज ज्या बिल्डिंगमध्ये माझा ऑफिस आहे, स्टुडिओ आहे, असंच म्हटलं होतं बोलता बोलता की या बिल्डिंगमध्ये माझं ऑफिस असलं पाहिजे. आणि योगायोग बघा, 2 वर्षानंतर आज तिथेच माझं स्टुडिओ झालेलं आहे, एकदम प्रीमियम ऑफिस आहे माझं. काय की मॅनिफेस्टेशन वर्क करतं, पण तुमचा त्यावर विश्वास असला पाहिजे. पहिला स्वतःच्या आयुष्यामध्ये ते बदल घडले पाहिजेत आणि मग आपण ते दुसऱ्यांना सांगितले पाहिजेत. सो या सगळ्या गोष्टी जर माझ्या आयुष्यात घडू शकतात तर प्रत्येकाच्या आयुष्यात घडू शकतात. एक वेळा आपण देवाला म्हणतो, देवा माझं काहीच बरोबर चाललेलं नाही, मला उचलून घे. तो प्रिपेअर करतोय तेवढ्यात तुम्ही काय सांगताय, देवा मला भरपूर आयुष्य दे, मी डिप्रेस्ड आहे. कोणी केलं डिप्रेशन? डायग्नोस कोणी केलंय? तुम्ही डॉक्टरकडे गेलात की तुम्ही स्वतः डॉक्टर आहात का? नाही. परंतु हे फॅशन म्हणून वाढत चाललेली सगळ्यात मोठी बिमारी आपण याला म्हणू शकतो, विच इज व्हेरी बॅड फॉर अवर फ्युचर. आणि फक्त विचार करून मिळणं म्हणजे मॅनिफेस्टेशन नाही. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमची कृती. मी काय करू, एका दिवसात कुठनं हॉल दुसरा आणू? म्हणजे शुक्रवारी हे कळलं आणि संडेला गॅदरिंगसाठी प्लेस कुठलं मिळालं माहितीये मला? धायरेश्वर मंदिरातला स्वामी समर्थ हॉल. स्वामींचं समोर मंदिर आणि समोर हॉल. म्हणजे अक्षरशः मला काटे आले आणि एका फोनवर त्यांनी मला मंदिर दिलं. तर आमच्या ऑडियन्सला एक सल्ला 2026 साठी, अगदी इझी आहे. मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलणार आहे. मित्रांनो, समाजामध्ये 2 प्रकारचे लोक असतात. एक असतात गरीब आणि दुसरे असतात श्रीमंत. श्रीमंत लोक कधी कुठल्या गोष्टीचं कारण देत नाहीत, पण गरीब लोक नेहमीच कारणं देत असतात. आणि पहिलं कारण असतं की आमची परिस्थिती तशी नाहीये. काही जण आपल्या कुटुंबाला दोष देत असतात, काही जण आपल्या पूर्वजांना दोष देत असतात. पण खरं तर गरिबीचं मूळ कारण असतं ते म्हणजे माणसाची मनस्थिती. मनस्थिती जर माणसाची ठीक असेल, तो माणूस जर मेंटली स्ट्रॉंग असेल, तर मला वाटत नाही की तो कुठल्याही अँगलनं गरीब दिसेल. आणि हीच मनस्थिती कशी ठीक असायला पाहिजे किंवा मनस्थिती नसेल तर कशी ठीक केली पाहिजे, हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत कविता मॅडम. त्या मनी माइंडसेट कोच आहेत आणि लाईफ गुरु आहेत. पैशाला कशा प्रकारे आकर्षित केलं जातं आणि पैशाला आकर्षित करून तुमची परिस्थिती कशी तुम्ही बदलू शकता, तुमची पिढ्यानपिढ्याची गरिबी कशी तुम्ही मिटवू शकता आणि तुम्ही फायनान्शियल कसं स्ट्रॉंग आणि स्टेबल होऊ शकता, हेच आपल्याला त्या समजून सांगणार आहेत. कविता मॅम, तुमचं माझ्या पॉडकास्ट शोमध्ये खूप खूप स्वागत. खरं तर आपण काही दिवसांपूर्वी पहिला पॉडकास्ट केला होता. हो. त्यावेळी पब्लिकने खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट दिला, आपल्याला खूप सपोर्ट केला. तो पॉडकास्ट व्हायरल सुद्धा गेला होता. अर्थात तुम्ही तशी जेन्युइन माहिती सुद्धा दिली होती. या पॉडकास्टमधून आपण काहीतरी नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो. सुरुवातीला माझा हा प्रश्न असेल की आज तुम्ही मनी माइंडसेट कोच म्हणून काम करताय, लाईफ गुरु म्हणून काम करताय. तुम्ही अनेक हजारो लोकांची परिस्थिती बदलवलेली आहे. तुमचे Definitely. ऑफलाईन ऑनलाईन कोर्सेस असतात. मला सांगा की तुम्हाला या क्षेत्रातला अनुभव किती आहे, तुम्ही या क्षेत्रात आलात कसं आणि किती वर्ष झाले याच्यामध्ये काम करताय आणि आजपर्यंत तुमच्या सल्ल्यानुसार किती लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडला आहे? पहिल्यांदा नमस्कार आणि थँक्यू सो मच. परत Yes. बोलवलं. बऱ्याच लोकांचं कमेंट्समध्ये होतं पण की कविता मॅम परत या म्हणून. Yes, आणि yes. आज आपल्याला योग आला. थँक्यू फॉर दॅट. मी या क्षेत्रामध्ये गेली 7 वर्ष काम करतेय. बरं. 2016 पासून मी जवळजवळ हम्म. मॅनिफेस्टेशन शिकवतेय. हम्म. हो, पण त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता खूप ऍक्टिव्ह किंवा बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या किंवा असं नव्हतं की आपण हे कुणाला दिलं पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे, असा एवढा त्यावेळेला कॉन्फिडन्स पण नव्हता. हो, पण जेव्हा 2019 मध्ये कोविड आला आणि हम्म. कोविड नंतर हम्म. जेव्हा मी झिरोवर गेली, हम्म. त्यावेळेला मला ह्या गोष्टी रिअलाईज झाल्या. म्हणजे बघा, आपली परिस्थिती बदलवण्यासाठी काहीतरी गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात, अचानक घडणारे बदल. बरोबर. त्यातला कोविड हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला अचानक घडणारा बदल होता, हम्म. जो की अनएक्सपेक्टेड होता प्रत्येकाला आणि त्याच्याने ज्या गोष्टी घडल्या त्या सुद्धा अनएक्सपेक्टेड होत्या. सो तुम्हाला माहितीच आहे की माझी स्कूल आहे, क्लासेस आहेत. बरोबर. IAS पास आउट आहे मी आणि हे सगळं करून सुद्धा झिरोवर येणं म्हणजे काय किती दुःख झालं असेल मला अगदीच अगदीच अगदीच. हे माहिती आहे.
सो पण मला माहिती होतं, की आपल्याकडे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर आहे. त्यावेळेला कंप्लीटली मी मॅनिफेस्टेशन म्हणजे वर्क करत नव्हतं माझ्या याच्यात किंवा मी ते विचारही केला नव्हता, की ते काम करेल आपल्या आशा. मी शिकली ते, परंतु इम्प्लिमेंटेशन खूप काही केलं नव्हतं तोपर्यंत. परंतु जसं 2020 21 आलं, ज्यावेळेला मला आता कळलंय, की नाही आपलं सगळं झिरोवर आलेलं आहे. सो खूप डिप्रेस्ड वाटलं स्वतःलाच मला. परिस्थिती अशी झाली, की अक्षरशः आपण म्हणतो ना, की राजाचे रंक. म्हणजे फॅमिलीज खूप स्ट्राँग आहेत. ओके, बट ओके. आपलं एक असतं ना, की नाही बरोबर. आपलं स्वतःचं काहीतरी जे स्वतःच्या आपण पायावरती अस्तित्व उभं राहणं. निर्माण हं, केलेलं, हं, ते कुठेतरी डाऊन चाललेलं आहे. हं, 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 मग हं. सडनली मला रिअलाईज झालं, कारण परत माझ्या समोर द मॅजिक हे बुक आलं. ओके. जे की मी ऑलरेडी 4 वेळा वाचून झालं होतं. हं, परंतु हं. ते आपल्याला म्हणतो ना, की आपली बुद्धी हं, कधीतरी हं, चालत नाही किंवा बरोबर. आपल्याला परिस्थिती ती हं, चालवू देत नाही, हं. अशा प्रकारे. परंतु ज्यावेळेला 2021ला मी ते बुक परत वाचलं, त्यावेळेला मला सडन रिअलाईज झालं, की आपल्याकडे खूप मोठी पॉवर आहे हं, हं, आणि हं. आपण ती यूज करत नाही आहोत हं, हं. आत्ता. हं, कारण हं. परिस्थितीने सगळ्यांना हतबल केलेलं होतं. हं. तशी मीही झाली असेल किंवा मनस्थिती आहे माणसाची. मीही बरोबर. माणूस आहे. दो आय एम अ मॅनिफेस्टेशन कोच हं, हं. त्यावेळेला. मग जी स्कूल माझी बंद झालेली होती, हं, हं, हं. त्या स्कूलसाठी मी आधी सगळ्यात पहिल्यांदा मॅनिफेस्ट केलं, की ओके. माझी स्कूल परत रिस्टार्ट होत आहे हं, हं. आणि मला हार्ट ऑफ द हं, हं. सेंटर जागा मिळतेय हं, हं. त्या सिटीच्या आणि मला मिळाली सुद्धा आणि अगदी कमी पैशात मिळाली. ओके. म्हणजे ज्यावेळेला मी रेंट अफोर्ड करत नव्हती, त्यावेळेला मला पार्टनरशिप मिळाली बापरे! आणि ती हं. पण मेन चौकात जागा मिळाली, हं, हं. जिथे मिळणं मी कधी बघितलंही नव्हतं स्वप्नात, की हो मला मिळेल आणि हं. एका शब्दावर मिळाली. आणि आजपर्यंत पण माझे त्या सरांशी मुदोळे सर म्हणून आहेत, जे हं. मला पार्टनर आहेत. हं. खूप छान आमचे रिलेशन्स आहेत. वडिलांच्या जागी मला ते आहेत हं. आणि एवढा त्यांनी त्यावेळेला भरोसा दाखवला. म्हणजे मॅनिफेस्ट केलेलं माझा प्रत्यक्षात आलं. हं. मग माझी स्कूल मला मॅनिफेस्ट झाली. हं. माझे अडकलेले पैसे आले. हं. मला हेल्प मिळाली पैशांबद्दल सुद्धा, ओके. जे की झिरो झालेलं होतं. हं. जवळ-जवळ 30-35 लाख आम्ही घरातनं भरलेत. कारण सगळं रेंटेड होतं बरोबर. आणि असं एक्स्पेक्टेड नव्हतं, की सडन सगळं ऑफ होईल आणि ते पण 2 वर्षासाठी. हं, हं, हं. सो या सगळ्या गोष्टी झाल्यात. मग कशी तरी स्कूल आणि क्लासेस आम्ही स्थिर केले. हं, हं. दीड दीड ते 2 महिन्याच्या आत माझ्या स्कूलचे ॲडमिशन्स फुल झाले. ओके. क्लासेस जिथे 2 मुलांपासून सुरू केले होते मी 2010ला. हं, हं, हं. तशी परिस्थिती परत आली होती, की 2 ते 3 मुलांपासून कारण भीती वाटत होती पॅरेंट्सला बरोबर, बरोबर. पाठवण्याची. हं. परंतु अवघ्या एका महिन्यात माझ्याकडे 200 ते 250 ॲडमिशन परत झाले. बापरे! हां. म्हणजे काय, की मॅनिफेस्टेशन वर्क करतं, पण हं. तुमचा त्यावर विश्वास असला पाहिजे हं, हं. आणि ॲक्शन्स पण तेवढ्या आपल्या घेतल्या गेल्या पाहिजे. हं. मी घरी बसून मला हं. मिळणार नव्हतं सगळं. हं. मी ॲक्शन्स घेतल्या, पण हं. त्याला फास्टन करण्याचं काम मॅनिफेस्टेशनने माझ्या आयुष्यात केलं. हं, हं. मग जर माझ्या आयुष्यात एवढे मोठे-मोठे बदल घडायला लागलेत, मी ते बघितलं, माझे रिलेशन्स हेल्दी झाले, हं. सगळ्या गोष्टी स्थिर स्थावर झाल्या. हं. त्यानंतर मग मी घराचा विचार केला. हं. माझं ऑलरेडी घर आहे. ओके. तरी पण मला माझी मैत्रीण राहायची त्या बिल्डिंगमध्ये अपार्टमेंटमध्ये किंवा त्या बिल्डिंगमध्ये घ्यायचं हां, होतं घर. घर हां. घ्यायचं होतं. कारण सगळ्यात बेस्ट ती बिल्डिंग होती, मी हं. ज्या प्लेसला राहते. हं. सो मी तिथे रोज जाऊन बघायचे, की इथे माझं घर आहे, या जागी मी गाडी पार्क करत आहे, अशा-अशा मजल्यावर आहे, माझ्या घरात मला सिंहगड दिसतोय हं, हं. आणि मी तिथे फ्लॅटही बघितला होता. पण हं, हं. त्यावेळेला मी जसं म्हटले, की मी पूर्ण कोलॅप्स झालेली, तर तेवढा मला अफोर्डेबल नव्हता. हं, हं, हं. परंतु 2 वर्षानंतर एक्झॅक्ट त्याच बिल्डिंगमध्ये मी जो फ्लॅट बघितला होता, त्याच्या खालचाच फ्लॅट मला भेटला. माझ्या प्राईसमध्ये मिळाला किंवा मी त्यावेळेला अफोर्ड करू शकले आणि माझ्या घरातून सिंहगडसुद्धा दिसतो आणि माझा हॉल 400 स्क्वेअर फीटचा आहे. जसं माझं गावाकडचं सासर-माहेर होतं, तसं मला घर हवं होतं आणि तसं मला मिळालं आणि पुण्यात. म्हणजे 1200-1300 स्क्वेअर फीटचं घर मिळणं, हं, 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 ते पण हं. आपल्या आवडीच्या हं, प्लेसला हं, आणि हं. आपल्याला हवं तसं. हे मॅनिफेस्टेशनच आहे. बरोबर. सो या सगळ्या गोष्टी जर माझ्या आयुष्यात घडू शकतात, हं, तर हं. प्रत्येकाच्या आयुष्यात घडू शकतात. हं, हं. मग मी विचार केला, की आपण लोकांचं आयुष्य बदलायचं आहे. बऱ्याच लोकांना ताण, तणाव, डिप्रेशन, अँक्झायटी आहे. पण ते ॲक्सेप्ट करायचं नाहीये, समजून पण घ्यायचं नाहीये. हं, हं. डायव्होर्सेस होतायत, जॉब रिसेशन्स आहेत आणि हं. या सगळ्यातनं बाहेर येण्याचे मार्ग कोणी शोधत नाहीये. बरोबर, बरोबर. अजून अडकत जातायत आणि ती हं. फॅशन झाली आहे. मी डिप्रेस्ड आहे. हं. कोणी केलं डिप्रेशन? डायग्नोज कोणी केलंय? तुम्ही डॉक्टरकडे गेलात, की तुम्ही हं. स्वतः डॉक्टर आहात का? नाही. परंतु हे फॅशन म्हणून वाढत चाललेली सगळ्यात मोठी बिमारी आपण याला म्हणू शकतो, व्हिच इज व्हेरी बॅड फॉर अवर फ्युचर.
म्हणजे जे आपलं फ्युचर आहे, जे आता नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी. मॅनिफेस्टेशनबद्दल मॅमने खूप चांगलं सांगितलं. एक मला इथं छोटंसं एक्झाम्पल द्यावंसं वाटतं. बऱ्याच लोकांना वाटतं, की फक्त विचार केल्याने कसा बदल घडू शकतो. आता कसा बदल घडू शकतो यावरती आपण सविस्तर बोलणारच आहे. पण माझ्या आयुष्यातलं पण एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. 7 जानेवारी 2024 म्हणजे आजपासून बरोबर 2 वर्षांपूर्वी मी राजवर्धन पाटील नावाचं एक क्रिएटर आहे. विशाल शिंदे नावाचं एक क्रिएटर आहे. ज्याचं एम-के-सी टेक नावाने पेज आहे. प्लेसमेंट मराठी नावाने पेज आहे. आणि आम्ही सदा प्रेरित नावाचं एक पेज होतं. त्याचा प्रदीप थोरात हा एक कंटेंट क्रिएटर होता. असे आम्ही चौघेजण 7 जानेवारी 2024ला आम्ही लोणावळ्याला गेलो होतो फिरायला. आम्ही मित्र आहोत सगळे. आणि येताना नवले ब्रिजवरून रिटर्न जात असताना आज ज्या बिल्डिंगमध्ये माझा ऑफिस आहे, स्टुडिओ आहे. इथे मी असंच म्हटलं होतं बोलता-बोलता, की या बिल्डिंगमध्ये माझं ऑफिस असलं पाहिजे आणि योगायोग बघा 2 वर्षानंतर आज तिथेच माझं स्टुडिओ झालेलं आहे. एकदम प्रीमियम ऑफिस आहे माझं. आणि सुदैवाने मी ज्या फ्लॅटमध्ये राहतोय 7th फ्लोअरला 701 मध्ये राहतोय आणि माझं ऑफिससुद्धा 7th फ्लोअरलाच आहे आणि 701 मध्येच आहे. खरं तर याच्यापेक्षा मला वाटत नाही ग्रेट एक्झाम्पल कुठलं असू शकतं. मॅम याच्यावरतीच मला बोलायचं आता मी हा माझ्या आयुष्यातला म्हणजे इन्सिडेंट सांगण्याचं कारण एकच होतं, की बऱ्याच लोकांना आज वाटतं, की फक्त विचार केल्याने कसा बदल घडू शकतो. जसं बरोबर. की तुम्ही सांगितलत, की तुम्ही ज्यावेळी हा विचार केलात, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काहीच ठीक होत नव्हतं. जसं की तुमचं स्कूल बंद होतं, फॅमिली इश्यूज होते, रिलेशन्स प्रॉब्लेम होते. म्हणजे मल्टिपल प्रॉब्लेम्सला तुम्ही फेस करत होता आणि त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडला. लोकांना काय वाटतं, जर विचार करून जर बदल घडत असता, तर मग आमच्या आयुष्यामध्ये का बदल घडत नाही? आम्ही पण विचार करतोच की. तर त्या विचारांना कृतीची पण जोड असली पाहिजे का? आणि ही 100% विचार करण्याची योग्य पद्धत नक्की काय असते, ते आमच्या ऑडियन्सला समजून सांगा. डेफिनेटली. आता काय आहे मॅनिफेस्टेशन हा शब्द प्रत्येकाला नोन आहे. पण तो बरोबर. फक्त नोन आहे. हं, परंतु तो फक्त माहिती असणं आणि ते इम्प्लिमेंट करणं आणि ते हं. आहे काय नेमकं हे समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही हं, बोललाल आणि हं, बोलणार आणि ते होईल हं, असं जर म्हणत असाल तर हं. साफ चुकीचा विचार करत आहात. ओके, ओके. कारण ज्यावेळेला आपण बोलतो हं, प्रत्येकच गोष्ट हं, घडेल असं नाही. आपल्या दिवसभरातनं 100 वेळा मूड स्विंग होतात. हं, एक वेळा आपण देवाला म्हणतो, "देवा, माझं काहीच बरोबर चाललेलं नाही, मला उचलून घे." हं, तो प्रिपेअर करतोय, तेवढ्यात तुम्ही काय सांगतायत, "देवा, मला भरपूर आयुष्य दे. मला माझ्या आईसाठी जगायचं आहे. माझ्या मुलांसाठी कमवायचं आहे." हं, 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 परत कन्फ्यूज केलं. हं, हं, परत अजून थोड्या वेळाने म्हणतायत, "काही माझ्या आयुष्यात धड नाहीये हं, आणि मला एखादी चांगली व्यक्ती मिळाली नाही. ह्या सगळ्या व्यक्ती माझ्यापासून दूर घेऊन जा." हं. म्हणजे काय, की तुम्हीच तुमच्या डिसिजन्सवर फर्म नाहीयेत. ओके, तुमचे ओके. विचार सतत बदलतायत. हं, 60,000 विचार जे दिवसभरातून येतात, हं, त्यातले 95% निगेटिव्ह विचार आहेत आणि ते रिपीट होतायत, रिसायकल होतायत, रिसायकल होतायत आणि त्यामुळे काय होतंय, जे हवंय ते मिळण्यापेक्षा हं, ज्या गोष्टींवर तुम्ही फोकस करतायत, हं, म्हणजे ज्या नको आहेत, त्या गोष्टी तुम्हाला मिळतायत आणि फक्त विचार करून मिळणं म्हणजे मॅनिफेस्टेशन नाही. हं, हं, मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? हं. तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमची कृती ओके, ओके, ओके. योग्य असेल तर गोष्टी अलाईन होतात आणि तुम्हाला त्या मिळतात. परंतु ते अलाईन करण्याच्या पण प्रोसेस आहेत, हं, स्टेप्स आहेत. हं, हं, लोकांना काय वाटतं, हो 4 व्हिडिओज बघितले की हं, आपल्याला येणार हं, किंवा एखादा सेमिनार केला 1 हं, दिवसाचा, 2 दिवसाचा की नाही. हं, कन्सिस्टन्सी मॅटर्स. हं, हं, कन्सिस्टंटली गोष्टी शिकाव्या लागतात. हं, हं, जसं आपण डिग्रीज घेतो. हं, आपण पूर्ण प्रॉपर काहीतरी शिकतो ना. जसं हं, एखादं बाळ जन्माला येतं. त्याला 9 महिने लागतातच. ती प्रोसेस आहे. हं. आहे की नाही? आपण 4 महिन्यात, 5 महिन्यात बाळाला जन्म नाही देऊ शकत. बरोबर, अगदी कारण ते बरोबर. पूर्ण हं, हं. त्याची सायकल आहे ती. तसं तुम्ही मागितलं, मला बेस्ट लाईफ पार्टनर पाहिजे. काय डेफिनेशन आहे बेस्ट लाईफ पार्टनरची? बरोबर. काय आहे डेफिनेशन? की खूप कमवणारा असावा मुलगी असेल तर, हं, व्यवस्थित कमवणारा असावं, घरदार असावं. हं, मुलगा असेल तर बायको सुंदर असावी, हं, सुसंस्कृत असावी. हं. बायकोने माझ्या आई-वडिलांना सांभाळावं. सांभाळावं. हं, बरोबर आहे की नाही? किंवा सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या. हं, तिने तिचा संसार सांभाळावा किंवा मग मुलींना असं वाटतं, की नाही मुलगा मला सुसंस्कृत हवा, व्यवस्थित मला काळजी घेणारा हं, आणि माझ्या गरजा पूर्ण करणारा किंवा मला फ्रीडम देणारा. हं, प्रत्येकाने हे अॅनलाईज करायचं पहिल्यांदा, की आपण काय आहोत? समोरच्याकडून तुम्ही एक्स्पेक्ट करतायत ना, की हं. मला असा जोडीदार हवा. पण आपण तितके लायबल आहोत का? आपण तेवढे सुसंस्कृत आहोत का? आपण तिच्या आई पण तेवढीच हे देऊ शकतो. प्रामाणिकपणे रिस्पेक्ट देऊ शकणार आहोत का? किंवा मुलगी असेल तर जर आपल्याला कमवता मुलगा हवा आहे, तर मग तुम्ही फ्रीडम विसरून जायचं. मग फॅमिली सांभाळावी लागेल.
बरोबर. किंवा कमवणारा आहे आणि तो तुम्हाला जर काय करत आहे, सपोर्ट करतोय, की हो तुम्ही पण करा. हं, तर हं. कुठेतरी गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतील. बरोबर. जसे आपल्याला आई-वडील आहेत, मुलाचे असू दे, हं, मुलीचे हं, असू दे. हं. आई-वडील आहेत. दोघंही एकमेकांना रिस्पेक्ट देऊ शकतायत का? हं. नवरा व्यसन असलेला नकोय. मग आपल्याला पण कसलेच व्यसन नकोय. बरोबर, बरोबर. म्हणजे काय, की प्रायोरिटीज कळत नाहीत. आपण जे नाही होत ते आपण मागतोय. जर तुम्हाला हवंय ना, की आपल्याला सुसंस्कृत बायको हवी, तर आपण आहोत का? हे चेक करायचं. कमवणारा नवरा हवा. मग आपण पण कमवायला पाहिजे. हक्काच्या गोष्टी करतोयत. म्हणजे हं. काय, की कमवणं हा सुद्धा हक्क आहे ना? बरोबर, बरोबर, असं. बरोबर. सो काय करता तुम्ही लाइक अट्रॅक्ट्स लाइक. जे तुम्ही आहात ते तुम्हाला मिळतं. जे तुम्ही विचार करतात ते मिळत नाही. ओके. आणि सगळंच जर मिळायला लागलं, तर विचार करा, की जग कधी एका दिवसात नष्ट होईल. बरोबर, कारण बरोबर. आपले एवढे विध्वंसक विचार कुणालाही येत नाही. म्हणजे प्रत्येक माणसाला जे 2 मनं असतात. हं, एक असतं शांत आणि एक असतं राक्षसी वृत्तीचं. हं, आणि दोघंही काय होतात, काहींचे सप्रेस होतात, हं, काहींच्या भावना उफाळून निघतात. हं, हं, हं. परंतु कंट्रोल करता येत नाही. बरोबर. हं. मग ज्यांना कंट्रोल होत नाही त्यांच्याकडून गुन्हे घडतात. हं, हं, हं. परंतु असं म्हणू शकत नाही, की फक्त गुन्हेगारच चुकीचा आहे. हं. आपल्याही मनात त्या भावना असतात. फक्त आपण बोलून दाखवत नाही किंवा आपण कंट्रोल करायला शिकलेलो आहोत. अगदी बरोबर. म्हणजे त्या भावना नाही आहेत का? आहेत. हं, मग एकदम सोपी टेक्निक सांगते. मॅनिफेस्टेशन ज्यांना असं वाटतंय ना, की वर्क करत नाही त्यांनी हं, पेपर घ्यायचा आहे. हं, त्याचे 2 फोल्ड करायचे. हं. एका बाजूला लिहायचंय व्हॉट आय वॉन्ट. ओके, मला काय हवंय? ओके, दुसऱ्या बाजूला व्हॉट आय डू नॉट वॉन्ट. ओके, मला काय हवंय? मला काय नकोय? ओके. दोन्ही गोष्टी लिहायच्या. हं, समजा हं, मला चांगलं घर हवंय. हं, माझ्याकडे चांगलं घर नाहीये. हं, मला प्रॉफिट हवाय बिझनेसमध्ये आत्ता होत नाहीये. हं, म्हणजे तुमचं काहीही असू शकतं किंवा हं, माझ्याकडे एवढा-एवढा पैसा हं, आहे. हं, आत्ता नाहीये, पण माझ्याकडे येणार आहे. हं, समजा 5,00,000, 10,00,000, हं, 50,00,000 व्हॉटएव्हर युअर हं, प्रॉफिट इज. हं, सो हे तुम्ही 2 कप्पे करून तो पेपर फोल्ड करायचा हं, आणि जो आपण निगेटिव्ह पार्ट लिहिलेला आहे हं, आपल्या मनामधला, तो फोल्ड करून ठेवायचा हं. आणि दिवसभरातनं ॲट लीस्ट 5 टाईम्स जे लिहिलंयत ना काय व्हॉट आय वॉन्ट ओके. काय हवंय आपल्याला ते? हां, हं, ते दिवसभरातनं 5 ते 7 वेळा वाचायचं. हं, फक्त वाचा. हं. बघा एका महिन्यात तुम्हाला त्यातल्या बऱ्याच गोष्टी झालेल्या दिसतील. चॅलेंज आहे. झाल्यावर कमेंटमध्ये सांगा. एवढा आणि बदल जर घडतो? येस 100% घडतो. कारण ग्रॅटिट्यूड आहे तो. आणि ग्रॅटिट्यूड जर्नल ज्यांना फ्रीमध्ये हवं असेल त्यांनी मला WhatsAppला विचारू शकतात कमेंटमध्ये. हं, आपण हं, त्यांना WhatsAppला देऊयात. हं, WhatsAppचा नंबर दिला जाईल त्यावर हं, कमेंट केल्यावर आपण हं, हं. देऊयात नक्कीच. नाही, मी ह्या रिलेटेड बोलणारच होतो, पण मॅम तुमचं खरंच खूप स्वागत. कारण एवढं परखडपणे आजकाल कोणी मांडत नाहीये. आता मला एक गोष्ट सांगा, काही म्हणजे माझ्याकडे काल एक पॉडकास्ट झाला. तिकडे ॲस्ट्रोलॉजिस्ट आले होते. त्यांना पण मी हा प्रश्न विचारला होता, की झालाय विषय काय, की ॲस्ट्रोलॉजिस्ट ही विद्या आहे का? तर 100% आहे. आहे. पण मार्केटमध्ये काय झालंय, भोंदू बाबा ह्यांच्यामुळे सगळा सुळसुळाट झालेला आहे. इथे तुमच्या क्षेत्रामध्ये पण तोच प्रॉब्लेम झालाय. काय होतंय, आम्ही कुठलीतरी 2 पुस्तकं वाचतो. आम्ही कुठलेतरी 2 पॉडकास्ट बघतो. आम्ही कुठलेतरी 2 व्हिडिओज बघतो आणि आम्हाला वाटतं, की आम्ही इतरांना पण ते शिकवू शकतो, इतरांना पण सांगू शकतो. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. असं होत नाही. त्याच्या पाठीमागे खूप कष्ट असतं, खूप एफर्ट्स असतात. पहिला स्वतःच्या आयुष्यामध्ये ते बदल घडले पाहिजेत आणि मग आपण ते दुसऱ्यांना सांगितले पाहिजेत. तर तुमच्या क्षेत्रात पण असं झालेलं आहे. आजकाल कुणीही उठतं आणि स्वतःला मनी माइंडसेट कोच असा एक टॅग देऊन टाकतं. याच्यावरती तुमचं काय मत आहे? कारण याच्यामुळे काय होतंय, याच्यामुळे सामान्य माणसाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतोय आणि त्यांना वाटतं, की मग विश्वास ठेवायचा तरी कोणावरती ठेवायचा? बरोबर आहे. छान क्वेश्चन केला रोहित. काय होतं प्रत्येक क्षेत्रात आता हाईप क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय, हं, की बरोबर. आम्ही कसे ग्रेट. ठीक आहे. प्रत्येकाची आपापली एनर्जी असते. परंतु पैसा अट्रॅक्ट करणं हं, हे शिकावं लागतं. हं, कारण लहानपणापासून आपल्याला पूर्वीपासून तुम्हाला आठवतंय का आपल्या मूव्हीज 20 वर्षापूर्वीच्या? हं. हिरो प्रेमळ असायचा. बरोबर, हिरो सुंदर असायचा, पण तो गरीब असायचा. बरोबर आहे. व्हिलन एकदम डेंजर डेंजर दिसायला. असा क्रूर हां, असायचा. पण हां, त्याच्याकडे मोठा विला, हां. 10-12 गाड्या, त्याच्यासोबत लोकं. बरोबर. म्हणजे इंग्रज गेलेत आणि आपल्याला गरीब करून गेलेत. मग ते सगळ्याच गोष्टीने गरीब करून गेलेले आहेत. हं, म्हणजे विचार करण्याची सुद्धा आपली कुवत होत नाही. पेंडेमिक तर गेला, हं, कोविड गेला. हं, पण सगळ्यात मोठा आजार आहे, हं, मोठा विचार न करणे. हं, हा भारतात आहे आणि हा इंग्रज आपल्यावर सोडून गेलेले आजार आहेत. कारण आपण मोठा विचारच करू शकत नाही. आपण संकुचित विचार करायला ओके, शिकलो आहोत. ओके. कारण गरिबी होती. त्यावेळेला गरीब होते. आपले पूर्वज गरीब होते. पण आज पण आपल्याला आपले पॅरेंट्सने जे माइंडसेट प्रोग्रामिंग केलेली आहे, की नाही पैसा जपूनच खर्च करा. पैसा कमवणं खूप अवघड आहे.
पैसा मिळवणं सोपं नाहीये किंवा योग्य ठिकाणीच पैसा खर्च केला पाहिजे. म्हणजे काय, की त्यांनी गरिबीत दिवस काढले म्हणून पॅरेंट्सनी काढले म्हणून आपण काढा. कुठला नियम आहे हा? अजिबात नियम नाहीये. तुम्ही तुमचे नियम मोडायचे आहेत. त्यासाठी माइंडसेट चेंज करायचा असतो. आज 11 वर्षाचा, 12 वर्षाचा YouTubeवर महिन्याला करोड रुपये कमवत आहे. अदानी, अंबानी सेकंदाला करोडो रुपये कमवत आहेत. आपण वर्षाला करोड कमवू शकत नाहीत का? 100%. परंतु त्यासाठी फक्त काय असतो, की माइंडसेट चेंज करावा लागतो. एनर्जी जी आहे, मनी ही एनर्जी आहे. त्याला काहीतरी फ्रिक्वेन्सी आहे. करन्सी किंवा नोट्स नाही आहेत त्या फक्त. हं, हं, हं. ती लक्ष्मी आहे, आपण त्याला पूजतो. परंतु त्याचा आदर करत नाही. बरोबर. त्याला शिव्या देतो. हं, हं. एक छान मित्र बोलवला घरी तू जेवायला, हं, 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 आणि दारातनंच त्याला शिव्या सुरू केल्या. हं. म्हणजे की तू चांगला नाहीयेस, तुझ्यामुळे माझी नाती खराब झाली आहेत, तू वाईटच आहेस, तुझ्यामुळे सगळ्या वाईट गोष्टी घडतात, तू 2 नंबरचे काम करून आलेला आहेस. काय म्हणेल तो? तिथेच एक देईल तुला आणि म्हणेल की तुझ्या घरी तू जेव, मी चाललो. का? स्वागतच तसं केलं ना. बरोबर आहे. तसा पैसा तुमच्या घरात आला, की काय आपली स्केअरसिटी माइंडसेट काय म्हणतो? पैसा चांगला नाहीये. पैशामुळे नाती खराब झालेली आहेत. बरोबर. पैसा कमवणं सोपं नाहीये हं, आणि हं. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांनी 2 नंबरची कामं केली. हं, हं, हं. एकंदर काय, की जे तुम्हाला हवंय, जी सगळ्यात मोठी ऊर्जा आहे विश्वाची, आपल्याला कोणी कपभर चहा सुद्धा पाजणार नाही जर तुम्ही पैसे दिले नाहीत. हं. मग कुठली एनर्जी मोठी झाली? पैसा की इतर गोष्टी? सगळ्यात मोठा पैसाच आहे. का? कारण पैशाशिवाय आपल्याला समोर पण कोणी उभं करणार नाही. बघा, आपल्या वाईट काळात आठवून बघा. कोणी आपल्याला हेल्प केली का कधी? आज मात्र फेमस झालोय किंवा आज आपल्याकडे पैसा आहे, तर आज सगळे येणार. सगळे येणार. ती बरोबर. गोष्ट एकदम आहेच, की हो, आपण सक्सेसफुल झाल्यानंतर लोकं आपली ओळख सांगायला लागतात. अनुभवतोय मी ते. परंतु हं. ते अनुभवण्याच्या आधी आपण कष्ट केलेले आहेत बरोबर. किंवा काही गोष्टी आपण सॅक्रिफाईस केलेल्या आहेत. अगदीच, अगदीच. परंतु पैशाला वाईट म्हणून आपण पैसा आकर्षित करू शकत नाही. हो, तुम्हाला गोष्टी कराव्या लागतील, काही गोष्टी शिकाव्या लागतील, हं, हं, माइंड हं. प्रोग्राम करावं लागणार आहे. कारण लहानपणापासून जे बिंबवलं गेलंय ना, ती प्रोग्रामिंग 25 वर्षाची, 30 वर्षाची, आजपर्यंत जे वय आहे, त्या वयापर्यंत आहे. मग ती कशी चेंज होणार? तर ती चेंज करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. जसं होपोनोपोनो आहे, स्क्रिप्टिंग आहे, ग्रॅटिट्यूड आहे, हं, हं. व्हिज्युअलायझेशन आहे. परंतु ह्या वापरण्याच्या पद्धती शिकाव्या लागतात. कारण कसंही करून काही व्हिज्युअलाइज होत नाही. बरोबर. आपण रोज व्हिज्युअलाइज करतोय, रोज मेडिटेट करतोय 1 तास सकाळी आणि दिवसभर काय चाललंय? तीच निगेटिव्हिटी. पैसा येईल का? कसा येईल? काच येईल माझ्याकडे? हं, हं, हं. मी तर काहीच करत नाहीये. काहीच करत नाहीये, मग काहीच येणार नाहीये. बरोबर. बरोबर आहे की नाही? हं, मग काहीतरी करा. तुम्ही ते करत असताना ज्यावेळेला तुम्ही हं. त्या वर्कवर डाऊट घेणार नाहीत, त्यावेळेला ते तुमच्या आयुष्यात नक्की वर्क करेल. अपॉर्च्युनिटीज येतील, संधी स्वतः समोर येतील आणि तुम्हाला त्यामधनं पैसा मिळणार आहे. हं. पण त्यासाठी काहीतरी गोष्टी शोधाव्या लागतील ना. कम्फर्ट झोनमध्ये राहायचं आणि म्हणायचं की मला मिळत नाहीये, बरोबर. तर मिळणारच नाहीये. हं, हं. त्यासाठी काय करावं लागणार आहे? कम्फर्ट झोन सोडावं लागणार आहे. पैशांविषयी चांगला विचार करावाच लागणार आहे. कारण त्याच्यापेक्षा मोठी एनर्जी मी तर म्हणते कुठलीच नाहीये. प्रेम आहे, पण पैसा नसल्यावर प्रेम तरी होतं का? हं. नाही. का? कारण फक्त प्रेमाने खरंच पोट नाही, भरत आपण नाही. गरजा पूर्ण करू शकत नाही ना गरजाच त्याच्यामुळे. पूर्ण करू शकत नाही. अगदीच बरोबर आहे. सो मनी इज नॉट अ गॉड. पैसा देव नाहीये, पण देवाच्या तुलनेने आहे. बरोबर आहे ना, आजकाल पैशांशिवाय काही चालत पण नाही. माणसं म्हणतात की हां. ठीक आहे, आता ज्याचं त्याचं हे असतो. पण मला एक इथं विचारावंसं वाटतंय, खास करून ऑडियन्सचा पण तो प्रश्न आहे. मी साधारणतः 1-2 महिन्यांपूर्वी एक रील बनवली होती. त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही तुमची संगत सोडत नाही, म्हणजे जर तुमच्या संगतीमध्ये जर निगेटिव्ह विचार करणारा जर कोणी मित्र तुमचा असेल आणि तुम्ही त्याला कित्येक वेळा समजून सांगून सुद्धा जर त्याचे विचार बदलत नसेल, तर त्याच्यामुळे कदाचित तुमच्या आयुष्याची पण वाट लागू शकते. 100%. तर मला हेच विचारायचं होतं की आपल्या आजूबाजूला जर निगेटिव्ह खूप लोक भरलेले असतील, तर त्याचा आपल्याला फटका बसू शकतो का? आणि सपोज जर ती लोकं आपल्याहून दूर करू शकत नसेल, फॉर एक्झाम्पल आपले आई, वडील, भाऊ वगैरे ती लोकं असतील, तर अशा लोकांपासून कसं दूर राहिलं पाहिजे? मनाने दूर राहायचं आहे.
बघा, आपण आजच आपली संगत नाही सोडू शकत. बरोबर आहे की बरोबर. नाही? पण तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या 5 लोकांचा ॲव्हरेज असतात. बघा, तुम्ही कुणासारखा तरी विचार करतात, कुणासारखं तरी बोलतात, कुणाला तरी इमिटेट करतात, तसं दिसण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. आणि त्याचेच विचार इम्प्लांट होत जातात तुमच्या माइंडमध्ये. कारण आपले जे 2 मन आहेत, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. तो सबकॉन्शियस तुमच्या फीलिंग्स ज्या आहेत, भावना, त्याच्याने भरलेला आहे. तुम्ही तोंडाने काय बोलता यापेक्षा तुम्ही मनात काय विचार करता, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि तेच तुमच्या आयुष्यात मॅनिफेस्ट होतं. बरोबर. आणि जर आजूबाजूला फक्त निगेटिव्ह विचार करणारेच लोक असले किंवा हां, तू काय करू शकणार आहेस, हे तर काय नवीनच शोधून काढलंयस, नाही करायचं, आपला आपला जॉब कर, डॉक्टर हो, इंजिनियर हो. म्हणजे काय की जे तुम्हाला खेचण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यापासून आपोआप आपणच दूर जायचंय. बरोबर. त्यांचं लिहून काढायचं की दिवसभरातनं तुमचं आणि त्यांचं काय कॉन्व्हर्सेशन होतं. जर ते 70 to 80% निगेटिव्ह असेल तर अशा लोकांपासून मनाने दूर जा. ओके. तुम्ही त्यांना सोडू शकत नाही, पण त्यांचे विचार सबकॉन्शियस पर्यंत पोहोचू द्यायचे नाहीत. बरं. त्या फिलिंग्सच येऊ द्यायच्या नाहीत. तर तुम्ही सक्सेसफुल होणार आहात. बरोबर. मग असं तुम्ही म्हणाल की मॅम मग मित्रच सोडून द्यायचे का, फॅमिली सोडून द्यायची का? कुणालाही सोडायचं नाही. पण नवीन तर शिकावं लागेल. बरोबर. बरोबर. शिकणार कुठून आहात मग? कारण आपल्याला बदलायचं आहे तर बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. मग बरोबर. त्या शिकण्यासाठी काय करणार आहात? आपल्याकडे बेस्ट पर्याय आहे बुक्स. बुक्स आर अवर रिअली ट्रू अँड बेस्ट फ्रेंड्स. ओके. आणि त्याच्यापेक्षा मोठा आणि स्वस्त मेंटॉर तुम्हाला कुणीच मिळणार नाही. बरोबर. आता मला सांगा, तुम्ही जे हे सांगताय, फार कमी लोकं असे असतात की जे स्वतःच्या आयुष्यामध्ये पहिला बदल घडवतात आणि नंतर मग ते दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यातल्याच तुम्ही एक. आता मला सांगा की आमचा एवढा मोठा ऑडियन्स आहे. त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल, आता तुमचे ऑफलाईन, ऑनलाईन कोर्सेस असतील किंवा तुम्ही शिकवत असाल आणि शिकवताना पण ह्याच गोष्टी शिकवत असाल, तर येस. त्या लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर कशा पद्धतीने पोहोचलं पाहिजे? आपण व्हॉट्सअपचा नंबर देऊयात. ओके. एक ग्रुप क्रिएट करून देऊयात. हं. त्याला कनेक्ट झाल्यावर माझी टीम त्यांना डेफिनेटली बरं, कनेक्ट मला सांगा की तुमचा आता क्लास असेल, जो काही ऑफलाईन असेल तो पुण्यामध्ये आहे किंवा ऑफिस तुमचं पुण्यामध्ये आहे. जर एखाद्या यवतमाळच्या जर मुलाला किंवा मुलीला जर तुमच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर तुमचे ऑनलाईन क्लासेस वगैरे असतात का? 100% आहेत. सगळे क्लासेस ऑनलाईनच आहेत. माझ्याकडे फक्त भारतातनं नाही सर. ओके. ऑस्ट्रेलिया, टेक्सास, ओके. वमन, मालदीव्स हं. इकून सुद्धा लोक शिकतायत. जे इंडियन्स तिकडे शिफ्ट झालेले आहेत. हं. एनर्जी मॅच झाली की लोक कुठूनही शिकू शकतात. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठूनही मला माणूस कनेक्ट होऊ शकतं. बरं, आता हे तुम्ही जे सांगितलं की तुम्ही जे तुमचे विचार मांडताय किंवा मी तुमची ओळख करून देताना सांगितलं की तुम्ही हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत बदल घडवलेले आहेत किंवा तुमच्या मार्गदर्शनामुळे घडलेले आहेत. तर असं काही एखादं एक्झाम्पल आहे का तुमच्या एका स्टुडंटचं की त्याची परिस्थिती एकदम डाऊन होती आणि तुम्ही सांगितलेले उपाय केल्यानंतर अचानकच त्याची परिस्थिती बदलून गेली? आता परवा एकीने शेअर केलेला आहे. रोजचे लाईव्ह क्लासेस असतात त्यामध्ये. ओके. प्रियंका देसले म्हणून धुळ्याच्या आहेत. बरं. त्या मला कनेक्ट झाल्या. खानदेश. खानदेशच्या आहेत. मी धुळ्याचीच आहे, त्या तिकडच्याच आहेत. बरोबर. हां. सो तिने मला सांगितलं, मॅम मी 15 डेज बिफोर क्लास जॉईन केलाय. आता ओके. ते मला प्रत्येकच जण जॉईन करतं ते कळत नाही कारण आता बरोबर. 3 आहे. सो मी म्हटलं ओके ठीक आहे, मग काय झालं? तर त्या म्हटल्या की मॅम 15 दिवसात माझ्या आयुष्यात चमत्कार झाला. मी म्हटलं हो, नेमकं काय झालं? तर म्हटली मॅम माझी FD कधी माझ्या आईने केलेली होती मला माहिती नाही. ती मॅच्युअर झाली, मला ते 5 लाख मिळाले. ओके. प्लस माझ्या मुलांची हेल्थ सडन इम्प्रूव्ह झाली. आणि अजून काहीतरी तिचं सोनं तिच्या दिराने ठेवलेलं होतं, ज्याला बरेच वर्ष झाले होते, ते त्यांनी सोडवून दिलं. बरं. म्हणजे ज्या गोष्टी खूप वर्षांपासून पेंडिंग होत्या, म्हणजे त्यांच्याकडे पैसा आला, त्यांची फॅमिली पण अलाइन झाली आणि त्यांचं हेल्थ पण हेल्थ improve झाली. 8 किलो वजन पण कमी झालं. आणि तो व्हिडिओ तुम्ही पोस्ट करू शकतात. म्हणजे ओके. फुटेज आहेच ते. अच्छा. ज्यांना बघायचं असेल ते जॉईन झाल्यानंतर त्या ग्रुपमध्ये आपण शेअर करतोच. म्हणजे एवढे मिरॅक्युलस बदल मॅनिफेस्टेशनने होतात. पण फक्त मॅनिफेस्टेशनने झाले नाहीत. ओके. तर त्यांनी त्या ॲक्शन पण घेतल्या. कृतीची जोड होती त्याला. कृतीची जोड होती. तिने त्यांना कॉल केले, सांगितलं. पैशांसाठी अफर्मेशन्स असतात वेगवेगळे. मी रोज व्हिज्युअलायझेशन करून घेते. मेडिटेशन सगळ्यात महत्त्वाचा पार्ट प्ले करतो आपल्या आयुष्यात. ते मेडिटेशन केलं जातं. परत ग्रॅटिट्यूड सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो कुणालाच करायचा नसतो. थँकफुल व्हायचं नसतं. फक्त आपल्याला हवंय किती देणार ना? युनिव्हर्स तुम्हाला किती देणार आहे? तुम्ही फक्त काम करतायत आयुष्यभर, वर्षभर, 10 वर्ष, किती वर्ष आपण फुकट काम करणार आहोत? काहीतरी तर बदल्यात आपल्याला लागणार आहे ना? बरोबर. तसंच हे युनिव्हर्स आपल्याला हवा, पाणी, ऑक्सिजन, एवढी सुंदर बॉडी दिली आहे, ज्याचा एकही पार्ट आपण खरेदी नाही करू शकत. म्हणजे ती बॉडी जी आहे त्याची प्राइजच नाहीये, प्राइजलेस आहे.
किती वेळा आपण थँक्यू म्हणतो देवाला या गोष्टींसाठी? आजपासूनच 10 गोष्टी ज्या काल घडल्या आहेत आपल्या आयुष्यात, ओके. काल ज्या 10 गोष्टी घडल्या आहेत, त्यातल्या ज्या चांगल्या 10 गोष्टी आहेत, त्यांची यादी करा आणि थँक्यू म्हणा देवाला. तुम्हाला 11व्या-12व्या दिवसापासूनच तुमच्या लाईफमध्ये मिरॅक्युलस रिझल्ट मिळतील. कारण देवाला तुमच्याकडून पैसा नकोय, हं, हं, हं. तुमचा वेळ नकोय किंवा तुमचं काहीच नकोय. त्याला गरजच नाहीये. त्याने तुम्हाला निर्माण केलेलं आहे. त्याला कशाचीच गरज नाहीये. पण प्रेमाचं तर भुकेलं सगळेच असतात. मग त्याला आठवाल कधी तुम्ही? तर ते ग्रॅटिट्यूडमध्ये त्यांना आठवलं जातं. हं, 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 हं. ज्यावेळेला आपण ग्रॅटिट्यूड लिहितो म्हणजे काय, की आपण देवाला थँक्यू म्हणतो. बरोबर. फक्त देवालाच थँक्यू म्हटलं जात नाही. आपल्या सबकॉन्शियसची पण ती प्रोग्रामिंग होते, की आपल्याकडे भरपूर आहे, विपुल आहे. अबंडन्स फ्रिक्वेन्सी सेट होते ग्रॅटिट्यूड केल्यामुळे. आणि जर अबंडन्स असला आपल्याकडे, तर आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टी लोकांना देतो ना. हं, हं. मग तुमच्याकडे काय आकर्षित होणार आहे? जे तुम्ही आहात ते. मग आपल्याला चेंज करायचं तर उद्यापासूनच ग्रॅटिट्यूड जर्नल एक घ्यायचं, 20-30 रुपयाची बुक घ्यायची आणि रोज 10 गोष्टींसाठी थँक्यू म्हणायचं देवाला. बघा तुमच्या आयुष्यात मिरॅकल्स घडायला लागणार आहेत. कारण आपण ज्या वेळेला समोरच्याला थँक्यू म्हणतो, साधं आपण हॉटेलला गेलो आणि एखाद्या वेटरने आपल्याला पाणी दिलं, हं, हं. माणूसच आहे ना. आपल्याला बऱ्याचदा त्याच्याकडे लक्ष पण नसतं. आपण फोन स्क्रोल करत पाणी घेतो, पितो. बरोबर. परंतु एकदा त्याला थँक्यू म्हणून बघा. तो परत विचारेल, "सर तुम्हाला अजून काही हवं का?" हं. स्माईल देईल. म्हणजे काय, की समोरच्याच्या कामाची किंमत ठेवा हं, आणि हं. जे आजकाल ठेवली जात नाही. अगदीच, अगदीच, अगदीच. सो ग्रॅटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. जर तुम्हाला लाईफमध्ये चेंज हवा असेल, तर ही टेक्निक खूप प्रभावी आहे, की 1 महिन्यापर्यंत रोज 10 थॉट्स लिहायचे, जे चांगलं झालेलं आहे. हं, हं. कारण असंही काही आपण सोबत आणलेलं नाहीये, ज्याचं रिग्रेट आपल्याला खूप आहे, की मला मिळालेलं नाहीये. बरोबर, ज्याने दिलंय त्याला थँक्यू म्हणा. बरोबर. जे लिहिलंय त्याच्या 100 पट तुम्हाला 100% मिळेल. हं, हं, हं. मला आज समजलं, की तुम्ही जरी तुमच्या नावाच्या पाठीमागे मनी माइंडसेट कोच हा जरी टॅग असेल, तर फक्त तुमच्या टेक्निकमुळे फक्त पैशांमध्ये फरक नाही पडत आहे. एखाद्याची हेल्थ पण इम्प्रूव्ह होऊ शकते. तुमचे जर एखाद्यासोबत नातेसंबंध बिघडलेले असतील, तर ते पण सुरळीत होऊ 100% शकतात. म्हणजे बऱ्याच गोष्टीवरती याचा इम्पॅक्ट पडू शकतो. आमच्या ऑडियन्सला एखादी छोटीशी अशी ट्रिक सांगा, या पॉडकास्टच्या माध्यमातून, की ती त्याने केली, तर त्याच्या लाईफमध्ये सडनली बदल घडू शकतो. म्हणजे जसं की मध्यंतरी मी एक पाण्याचं बघितलं होतं काहीतरी ब्लू कलरच्या बॉटलमधून पाणी बॉटलमध्ये. प्यायला हां. चालू करा. त्याच्यामध्ये असं होतं. अशी एखादी छोटीशी टेक्निक. ब्ल्यूज कलरच्या नाही सर. आपण पाणी प्यायला सुरुवात करतो. हं, पाणी हा आपल्याला अबंडन्समध्ये मिळणारा घटक आहे. हं. देवाने आपल्याला दिलाय. आपण विकत घेऊन किती पाणी पिऊ शकतो? बरोबर. हं, बरोबर की नाही? हं. पण ते फ्री ऑफ आहे, तरी सुद्धा त्याचा शॉर्टेज आहे. ओके. हं, सो एव्हरी डे जेव्हा आपण पाणी पितो, हं. प्रत्येक घोटासोबत तुम्ही तुमचं मॅनिफेस्टेशन चालू करू शकतात. पण त्याआधी पाण्याचं किती महत्त्व आहे ते आपण बघूयात. ओके. हं. जर पाणी नसलं तर शेती पिकणार नाहीये. पाणी नसलं तर आपण रोजच्या गरजा पूर्ण करू शकणार नाही आहोत. पाणी नसलं तर आपण काहीच करू शकणार नाहीत. बरोबर. जास्त जगू पण शकत नाही. हं, पाणी आणि अन्न हं. याला आपल्याकडे पूर्वी काय केलं जायचं? प्रार्थना म्हटली जायची जेवणाच्या आधी. हं. परंतु आता नाही. आता काय होतंय? आपण रोजचंच फक्त येतंय अन्न खातोय. आवडलं नाही की 4 गोष्टी ऐकवतोय समोरच्याला आणि ते ताट बाजूला करतोय. हं. ते ताट बाजूला करण्याच्या आधी एकदाच डोळे बंद करून विचार करायचा, की ते अन्न ताटापर्यंत येईपर्यंत किती लोकांचे त्याच्यात कष्ट आहेत. शेतकरी पिकवतोय, ऊन, वारा सगळं सोसतोय. तिथून ते अजून काही मजूर तिथे काम करून त्याला बाजूला करतायत. सगळी त्याची प्रोसेस होते. ट्रक ड्रायव्हर बिचारा कितीतरी मैलावरून ते आपल्यापर्यंत पोहोचवतोय. ते झाल्यानंतर ते गिरणीत जातं. तो कामगार त्याच्यावर काम करतो. त्यानंतर ते पीठ होऊन आपल्या घरी येतं. आपली आई, बायको, बहीण किंवा मेड बरोबर. कुणीतरी अजून ते बनवतं. चटके सहन करतं. त्याला गॅस लागतो. त्यात भावना असतात. एका मिनिटात आपण नाकारून देतो. काय भाजी छान झाली नाही. बेकार करते तू. परंतु या गोष्टीच्या आधी विचार करा, की ते बेकार अन्न पण आपल्याला मिळतंय. लोकांना 4-4 दिवस ते सुद्धा मिळत नाही. कचऱ्यातलं उचलून पण लोकं खातायत. मग मला तर या पॉडकास्टमधून एवढंच एक प्रामाणिक सल्ला द्यायचा आहे लोकांना, की नाही आवडलं इट्स ओके. अन्नाचा अपमान करू नका. एकदा खा ना, आपण मरत नाहीत. एकदा हं. खारट भाजी झाली आणि खाल्ल्याने काहीच होणार नाही आपल्याला. बरोबर. आपला काही बीपी लगेच हाय होणार नाही. चपाती टाकून देण्याच्या आधी 10 वेळा विचार करा, की एवढ्या लोकांचे कष्ट आहेत, टाकून द्यायचं की नाही. पण आजकाल बाहेरचं फूड मिळतंय सगळं आयतं. त्यामुळे ते होममेड फूड अजूनच वाईट लागायला लागलं आहे. हं.
परंतु जे होममेड फूड आहे, ते तुमच्या शरीरासाठी किती आरोग्यदायी आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे, पण ते समजत नाहीये. नाही, बरोबर. सो ते गरजेचं आहे. मग आपण आता पाण्यावर येऊयात. हां. पाणी पण आपलं जीवन आहे. पाण्याला असं जीवन नाही म्हटलं जात. हं. पाण्याला ज्या भांड्यात आपण टाकतो त्याचा ते आकार घेतं. पातेल्यात टाकलं तर पातेल्याचा आकार घेईल, बरोबर. ग्लासमध्ये टाकलं तर ग्लासचा, बॉटलमध्ये टाकलं तर बॉटलचा. हं. तुमच्या शरीरात टाकलं तर ते तुमच्या शरीराचा आकार घेतंय. तुमच्या भावना बदलण्याचं काम करतंय. तुम्हाला सगळं काही मिळवून देण्याची ताकद पाण्यामध्ये आहे. ज्यावेळेला तुम्ही पाणी पितात, प्रत्येक घोटासोबत तुम्ही सांगा त्या पाण्याला, हं. की माझ्या अकाउंटला 5 लाख आलेले आहेत. ओके. माझं प्रमोशन झालेलं आहे. माझ्या करिअरमध्ये मला जी सॅलरी हाईक आहे ती मिळाली आहे. मला आज एवढे-एवढे क्लायंट झालेले आहेत. 21 दिवस हा प्रयोग करा. 100% तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. परंतु भावना महत्त्वाच्या आहेत अगेन. आणि फक्त पाण्याला बोलून होणार नाहीये. हं. त्यासाठी ॲक्शन्स पण घ्याव्या लागतील. म्हणजे फक्त पाण्याला बोलतोय, घरीच बसतोय 21 दिवस आणि माझ्याकडे 5 करोड, 5 लाख येणार नाहीत. त्यासाठी तुमच्या ॲक्शन्स रिक्वायर्डच आहेत. पण जी गोष्ट 5 वर्षात मिळणार आहे, ती 5 दिवसात तुम्हाला मिळवून देण्याचं काम मॅनिफेस्टेशन करत असतं. हं, हं. एवढ्या ह्या प्रभावी टेक्निक आहेत. आणि ह्या काही फक्त मी सांगत नाहीये. यावर सायंटिफिक जर्नल्स आणि सगळ्या गोष्टी त्याला जे आपण म्हणतो की नाही, की एक डेटाबेस असतो, तो हं, आहे. हं, हं. आणि भरपूर माझे तर हजारो क्लायंट्स आहेत, ज्यांच्या आयुष्यात या गोष्टींमुळे खूप छान परिणाम झालेले आहेत. त्यांचे आयुष्य सुधारलेले आहेत. हं. परंतु एक सर्वसामान्य माणसाला ज्या गोष्टी पटत नाहीत, रुचत नाही, त्यावर तो पटकन काम करत नाही. हं. पण पटवून बघा, नुकसान तर काहीच नाहीये ना. झालं तर फायदाच होणार आहे. सो आपली फ्रिक्वेन्सी चेंज करण्यासाठी या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. ज्यांना मॅनिफेस्टेशनमध्ये असं वाटतंय, की आपलं व्हावं 21 दिवसात, तर 21 दिवस पाणी पिताना तुम्ही तुमचं एकच ध्येय त्या पाण्याला सांगा आणि ते मॅनिफेस्ट 21 दिवसात होणारच आहे. झालं की कमेंटमध्ये सांगू शकतात सगळे मला, की झालं मॅम. काही एक छोटं-मोठं ध्येय ठेवा. 100% होणार. एवढा कॉन्फिडन्स? 100% आहे. जसा अच्छा. डॉक्टरला आपली जी टॅबलेट आहे ती दिल्यावर कॉन्फिडन्स असतो की नाही? पेशंट बरा होणारच आहे. पेशंट बरा होणारच. ओके. तसा तेवढ्या लोकांवर प्रयोग केलेले आहेत मी. होणारच आहे. आणि ज्यांचं होत नाही त्यांचं चुकतं काय मग? त्यांचं बिलीफ बघा, आपण आता मी तुमच्याकडे आले. सर मला पॉडकास्ट करायचा आहे. हं. पण मी 100 वेळा म्हटले, "सर होईल का? कसं होईल? बरोबर. होईल की नाही? हं. रीच जाईल का? नाही गेला तर? एवढा माझा 1 तास वाया जाईल. हं, मग हं. या 1 तासात मी काय-काय केलं असतं?" हं, हं. म्हणजे आपल्याला काय आहे, नको ते प्रश्न विचारण्याची सवय झाली आहे. हं. मग तो आपण स्वतःला क्वेश्चन करतो म्हणजे काय, आपली सेल्फ टॉक निगेटिव्ह आहे. ओके, ओके. आणि जोपर्यंत ही सेल्फ टॉक चेंज होत नाही, तुमचा हं. सबकॉन्शियस चेंज होणार हं, नाही. हं, हं. आणि तो सबकॉन्शियसच तुम्हाला काय देतो? प्रत्येक गोष्ट मिळवून देतो. बरोबर. तुमच्या फीलिंग्स खूप इम्पॉर्टंट आहेत. हं, हं, हं. ॲक्शन्स पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. हं, हं. ज्यावेळेला ते भावना निर्माण होते तुमची, हं, हं. ती प्रत्यक्षात येते. समजा मला पैसा हवाय, आली, भावना आली. पण ती कशी पूर्ण होणार आहे? माझ्याकडे ऑलरेडी पैसा आहे. तुमच्या हं. मनाला हं. खरं-खोटं म्हणजे अवचेतन मनाला, सबकॉन्शियसला खरं-खोटं, चुकीचं बरोबर कळत नाही. त्याला काय बरोबर. कळतं? काहीतरी सांगतोय ते काहीतरी तेवढंच सांगतोय, कळतं. त्याच्यावर ॲक्शन घ्यायची. बरोबर, बघा, बरोबर. मूव्ही बघितल्या का कधी? हं, हं. आपण पिक्चरला जातो. बरोबर. कुठला सगळ्यात फेव्हरेट मूव्ही कुठला आहे, ज्याला तुम्ही रडलेत भरपूर? मराठीमधला चिमणी पाखर. चिमणी पाखरं. हं. का रडलेत? कारण ते रिलेट होतो पिक्चर किंवा ते रिलेट तसं होतं. दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. दाखवलंय. दृश्य तसेच. पण एक्झॅक्ट काय झालं, तुमच्या फीलिंग्स कनेक्ट झाल्या आणि तुम्ही रडले. हां, तेच. हां. तो पिक्चर खोटा होता? हो. कॅरेक्टर्स खोटे होते. अगदीच, अगदीच. तुमचे अश्रू खोटे होते का? नव्हते. का? कारण आतून रिअलाईज झालं तुमच्या सबकॉन्शियसला, की हे खरं आहे. बरोबर. जरी ते खोटं होतं, हं. अश्रू खोटे नव्हते. हं, हं, हं. म्हणजे काय, की त्याला खरं, खोटं, चुकीचं, बरोबर तुम्ही काय चित्र दाखवतायत, हे नाही कळत. त्याला बरोबर. काय कळतं? जे फील करतोय ते. तुम्ही जे फील करताय, तुमच्या ओके. फीलिंग्स कळतात हं, हं. आणि त्या फीलिंग्स निर्माण कराव्या लागतात. हं, हं. कारण एवढं सोपं नाहीये स्वतःवर सेल्फ कंट्रोल मिळवणं. हं, हं, हं. त्यासाठी ते शिकावं लागतं. का? कारण एवढं जर सगळ्यांना सेल्फ कंट्रोल मिळवता आलं असतं, मेडिटेशन करता आलं असतं, व्हिज्युअलाइज प्रॉपर करता आलं असतं किंवा ग्रॅटिट्यूड मी आता जसं सांगितलं, एवढंच करून जर सगळं मिळालं असतं, हं, हं. तर कोचेसची गरज नव्हती. जसा बरोबर. मेंटॉर प्रत्येकाला गरजेचा आहे. आता सचिन तेंडुलकर झाले नसते जर त्यांना कोच मिळाले नसते प्रॉपर. बरोबर. इलॉन मस्क ॲडवायझर्स घेऊन फिरतात. बरोबर. अ, अ, अंबानी जे आहेत, खूप सारे लोकं त्यांच्या
आजूबाजूला असतात जे त्यांना नेहमी आयडियाज देत असतात, बरोबर, बरोबर. अगदीच. कोचिंग घेत असतात ते. अगदीच, अगदीच. म्हणजे काय, की तुम्हाला मोठं व्हायचं आहे, तर कोणाचा तरी बोट धरावं लागणार आहे. आपोआप मोठं होता येत नाही. लोकांचा भ्रम काय आहे, कमी पैशात, फुकटात आम्हाला काहीतरी मिळावं. हे खरं तर मानसिकता चुकीची आहे ही ॲक्चुअली. पण या मानसिकतेमुळेच आपण गरीब राहतोय. अगदी बरोबर, अगदी बरोबर. श्रीमंत व्हायचं असेल, तर श्रीमंत विचार करावा लागेल ना. बरोबर, बरोबर. 5,000 ची साडी घ्यायला बायकांकडे पैसे असतात. पण जर कोर्स सांगितला किंवा सेमिनार सांगितला, काय हं, म्हणतील, हं. घरचे काय म्हणतील, फॅमिली म्हणजे काय, की तुम्हालाच बदलायचं नाहीये. माइंडसेट शिफ्ट करायचा, तर ते शिकावं लागतं. बरोबर. आणि 100% शिकून तुमचा माइंडसेट शिफ्ट होतो. तुमच्याकडे पैसा अट्रॅक्ट होतो. पैसा येण्याचे वेगवेगळे मार्ग, ज्या गोष्टी आपण 10 वर्षापर्यंत पुढे जाऊन मिळवू शकतो हं, हं. नॉर्मली, त्या मॅनिफेस्टेशनने किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनने, मेडिटेशनने अगदी 5 ते 6 महिन्यात मिळवू शकतात म्हणजे किंवा पुढचे 2 आपले वर्षात. 9-9.5 वर्ष हं, वाचू शकतात येस. म्हणजे पुढचे. वर्षभर धरा तुम्ही. पण 10 वर्षाच्या गोष्टी जर वर्षात मिळत असतील, काय हरकत आहे? काय जाणार आहे तुमचं एवढं जाऊन? बरोबर, बरोबर. म्हणजे काय, की शिकण्यासाठीचा जो माइंडसेट आहे, तो लोकांकडे नाहीये. आणि हे सायन्स आहे. जसं आपल्याला काही फॉर्म्युले आहेत, ते पाठ हं, करावेच लागतात. हं, हं, तरच त्या एक्सपेरिमेंट हं. बरोबर येतात. नाहीतर काहीतरी फुटतं, तुटतं. बरोबर, बरोबर. तसं हे सायन्स आहे, ते शिकावं लागतं आणि प्रॉपर त्याला इम्प्लिमेंट करावं लागतं. हं, 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 हं. ते जर प्रॉपर इम्प्लिमेंट केलं, तर 100% रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट होतात, आणि येतातच. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या वर्कशॉपमध्ये शिकवता हो, लोकांना. हो. 100% आणि शिकवतो. त्याच्यामुळे ते लोकांनी फॉलो केले, की लोकांच्या आयुष्यामध्ये बदल हां, घडतो. बदल घडतोच. एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मॅम, या सगळ्या जर्नीमध्ये स्वतःवरती विश्वास असणं, ज्याला आपण सेल्फ बिलीव्ह म्हणतो, ते किती इम्पोर्टंट आहे? याचं मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. साधारणतः 2-2.5 वर्षांपूर्वी मी जेव्हा कंटेंट क्रिएशनची जर्नी चालू केली, तेव्हा मला कॅमेरा घ्यायचा होता. हं, हं. म्हणजे मी मोबाईलवरून शिफ्ट कॅमेऱ्यावरती झालो. मी बजाज फायनान्सचं लोन केलं होतं आणि मी ₹5,000 EMIचा कॅमेरा घेतला. ॲक्चुअली त्यावेळी माझ्याकडे काहीच नव्हतं. खरं तर मला त्यावेळी 8,000 रेंट द्यायला पण पैसे नसायचे. पण मला माहीत होतं, की मी काहीतरी करू शकतोय. सो मी ते धाडस केलं आणि त्यावेळी मी तो कॅमेरा घेतला. आज 2 वर्षामध्ये जवळपास 15 ते 20 लाखांचे माझ्याकडे ॲसेट्स आहेत. त्याच वेळी माझा एक रूममेट होता. ॲक्चुअली मी त्याचं नाव नाही सांगत तुम्हाला. तर त्याला घरून पैसे दिले होते कॅमेरा घ्यायला आणि त्याने डाउन पेमेंट केलं होतं. डाउन पेमेंट केल्यानंतर सुद्धा हं. त्याला EMI येत होता तो ₹1,200 पण त्याला ₹1,200 पण खूप वाटायचे आणि वाटायचे ते वाटायचे, पण तो सतत दिवसभर त्याचंच टेन्शन घ्यायचा. मी ₹1,200 कसं हे करू, ₹1,200 कसं करू? त्याने झालं काय? त्याने झालं असं, की ₹1,200चा हप्ता सुद्धा त्याचा बाउन्स व्हायचा आणि 18 महिन्यांचं लोन त्याला कव्हर करायला जवळपास 4-5 महिने एक्स्ट्रा लागले आणि आजही त्याच्याकडे तेवढेच ॲसेट्स आहेत. म्हणजे एकच कॅमेरा आहे. ओके. सो हा सेल्फ बिलीव्ह आहे. तो सेल्फ बिलीव्ह या सगळ्या जर्नीमध्ये किती इम्पोर्टंट ठरतो. जेवढा आपल्याला श्वास इम्पॉर्टंट आहे, हं, तेवढा आपल्याला स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. आजकाल काय झालं आहे, की आपलं खूप डिस्ट्रॅक्शन आहे. सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन म्हणजे आपला फोन. हं, आणि त्यामुळे खूप वेगवेगळ्या आयडियाज आपल्याला येत राहतात. पण प्रत्येकच इम्प्लिमेंट होते असं नाही. नाही. बरोबर. नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजे, हं, धाडस केलं पाहिजे. हं, पण हं. धाडस कुठे करावं हे पण महत्त्वाचं आहे. बरोबर, बरोबर. जर तुम्ही धाडस करताय त्या गोष्टीतलं तुम्ही नॉलेज घेतलेलं आहे का? हं, हं. एखादी गोष्ट नवीन सुरू करत आहात, पण त्याचं तुम्हाला काय तुम्ही मागची तयारी केलेली आहे? हं, हं. आपण मागोवा घेतो, की पूर्व तयारी काय केलेली आहे? किंवा कुठल्या गोष्टी वर्क होणार आहेत किंवा एक नवीन गोष्ट सुरू करतो आहोत आपण. तर त्या गोष्टीसाठी आपण तेवढे प्रिपेअर आहोत का ऑलरेडी? जर तुम्ही प्रिपेअर असाल 100% रिस्क घेतली पाहिजे. हं, हं. आणि रिस्क से ही इश्क है. बरोबर आहे. रिस्क है तो इश्क है. बरोबर आहे की हां, नाही? बरोबर. म्हणजे तुम्ही आयुष्यात जर रिस्क घेतली नाही, तर मोठे होऊ शकत नाही. हं, प्रत्येकाला कम्फर्ट झोन आवडतो. पण हं. जो कम्फर्ट झोनच्या बाहेर जातो, तो आयुष्यात सक्सेसफुल होतो. अगदी बरोबर. सो जे सेल्फ बिलीफ आहे, ते आपल्या श्वासांइतकं आपल्याला महत्त्वाचं आहे. हं, काही असू देत, नसू देत. आपल्यात जे आहे ना, की मी काहीतरी करून दाखवणार, हा हं, आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. हं. तो दगडाला पाजर फोडू शकतो. माणसाला शून्यापासून शिखरापर्यंत नेऊ शकतो. आज तुमची जर्नी मी पण बघत आहे, की शून्यातनं विश्व निर्माण केलं आहे. अगदी बरोबर. बेस्ट, जे की वाखाणण्याजोगं कार्य आहे. कुणाची मदत नाही, हेल्प नाही, कोणी गॉडफादर नाही मागे आणि बरोबर. तरीसुद्धा म्हणजे काय, की तुमचे विचार तुम्हाला कसे घडवतात, बरोबर. अगदी याचं बरोबर. जिवंत उदाहरण तर तुम्हीच समोर आहात. बरोबर. पण फक्त विश्वास असणं आणि कृती करणं, या 2 गोष्टी जर मिळाल्यात, 100% तुम्हाला गोष्टी मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात बरोबर, होते. बरोबर. आपण बऱ्याचदा लोकांच्या गोष्टी ऐकत असतो, की याने एवढे कमवले, त्याने तेवढे कमवले. ठीक आहे ना, ती त्याची एनर्जी आहे. आपण स्वतःवर काम करून आपण आपल्या गोष्टी मिळवू शकतो. परंतु त्यासाठी काय असायला हवं?
अध्यात्माची जोड किंवा बघा आता मी रिसेंटलीच माझी स्कूलचा ॲन्युअल डे झाला. मी एक हॉल बुक केला आधी, हं, कारण मी खूप पॅक शेड्यूल आहे सध्या, तुम्हाला माहिती आहे. हं, सो तो हॉल मी माझ्या सगळ्या टीचर्सला दाखवलाच नव्हता. मी फक्त बुक करून आले. मी फोटोज दाखवले, व्हिडिओ दाखवला, सगळ्यांना आवडला. आणि ज्या दिवशी गॅदरिंग आहे, म्हणजे समजा परवा ॲन्युअल डे आहे माझा आणि आज मी स्टाफला नेलं तिथे, पूर्ण स्टाफला. बसून बघितलं तर स्टेजच दिसत नव्हतं आणि खूप लहान मुलं, नर्सरी, प्ले ग्रुप, ज्युनियर, हं, सीनियर हं, हे मुलं शक्यच नव्हतं दिसणं. कारण हं, हं, मोठा टेबल ठेवला होता आम्ही, तोही दिसत नव्हता. हं, हं, हं. सगळे म्हटले, "मॅम शक्यच नाही, आपली ॲन्युअल डे यावेळेला बरोबर होत नाही, एवढे पैसे घालवून सुद्धा." सो मी शांत बसली, थोडा विचार केला आणि स्वामींचं नाव घेतलं. हं, हं, हं. होपोनोपोनो केलीच, पण माझी स्वामींवर नितांत श्रद्धा आहे. स्वामी म्हटलं, "तुम्हीच आता काहीतरी विचार करा. मी काय करू? एका दिवसात कुठनं हॉल दुसरा आणू?" म्हणजे शुक्रवारी हे कळलं आणि संडेला गॅदरिंग होती. हं, हं. गॅदरिंगसाठी प्लेस कुठलं मिळालं माहिती आहे मला? हं. धायरेश्वर मंदिरातला स्वामी समर्थ हॉल. स्वामींचं समोर मंदिर आणि समोर हॉल आहे. हॉल. म्हणजे अक्षरशः मला काटे आले आणि एका फोनवर त्यांनी मला मंदिर दिलं. म्हणजे हॉल दिला मंदिराचा. ते पण मी जिथे पे केलं होतं ना, त्याच्या 10% प्राईजमध्ये. म्हणजे आपण जर श्रद्धा ठेवली आणि आपला विश्वास गाढ असला, तर अशक्य काहीच नाही. म्हणजे एका दिवसात मी व्हेन्यू चेंज केला. एवढा मोठा प्रोग्राम असतो माझा तो. सगळं चेंज करावं लागलं. बरोबर. पण झालं आणि इझिली झालं. म्हणजे काय, की तुमचा विश्वास असेल, तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळणार. स्वामी तुम्हाला मदत करणार, युनिव्हर्स तुम्हाला मदत करणार. पण त्यासाठी आधी आपण काहीतरी करू शकतो, हा विश्वास असणं गरजेचं आहे. बरोबर, बरोबर. फक्त कष्टानेच पैसा मिळतो, हा जो गैरसमज आहे, हा दूर झाला, की आपोआप माणसाला आयडियाज सुचायला लागतात. एकच गोष्ट करून आणि आपण जर देवाला कोसत असू, की मला काही देत नाहीये देव, तर हे चुकीचं आहे. तुम्ही 4 अपॉर्च्युनिटीज बघा, संधी शोधा. त्या संधीतनं तुम्हाला काही नाही मिळालं, तर मग तुम्ही देवाला दोष देऊ शकता. परंतु सगळं मिळून सुद्धा खूप काही आहे, ज्यासाठी आपण ग्रेटफुल राहू शकतो. आपण राहत नाही. आपण ते सोडून जे नाहीये त्या गोष्टींवर एवढा फोकस, की ती आपल्यापर्यंत कधी पोहोचतच नाही. बरोबर, बरोबर. सो जर एखादी गोष्ट हवी असेल, तर ती हवी आहे, ती मिळाली आहे, असा विचार करा. 100% मिळणार आहे. मित्रांनो, मनाची ताकद खूप मोठी असते, विचारांची ताकद खूप मोठी असते. मला एक इथे उदाहरण द्यावंसं वाटतं. ताईला पण चांगलं माहिती आहे. ताईचा मी पहिला पॉडकास्ट केला होता आजपासून बरोबर 6 ते 7 महिन्यांपूर्वी. तेव्हा खरं तर ताई माझ्या घरी तो पॉडकास्ट केला होता. हॉलमध्ये मी स्टुडिओ तयार हो. केला होता आणि तिथं आपला शूट झाला होता. आणि त्यावेळी ताईने मला सांगितलं होतं, की तुझ्याकडे खतरनाक कॉन्फिडन्स आहे. मॅनिफेस्टेशनचं एक परफेक्ट एक्झाम्पल तू आहेस. फक्त स्वतःवरती विश्वास ठेव. तू पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल. जसं की ताईने सांगितलं, की आयुष्यामध्ये कोणीही असेल, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु असणं खूप महत्त्वाचं असतं. एक चांगला मेंटॉर असणं खूप गरजेचं असतं. माझ्या आयुष्यामध्ये तशीच आहे ती. त्यावेळी तिने मला एक सल्ला दिला होता, की स्वतःवरती विश्वास ठेव. सगळ्या गोष्टी होतील तुझ्या पूर्ण. आणि आजपासून त्या दिवसापासून बरोबर 6 महिन्यानंतर ₹73,000 रेंट आहे मला ह्या माझ्या स्टुडिओला मंथली. एवढा चांगला प्रीमियम स्टुडिओ मी तयार केलेला आहे आणि तिथे ताईला मी इन्व्हाईट केलेलं आहे माझ्या. सो ह्याच्यापेक्षा मला वाटत नाही ग्रेट एक्झाम्पल कुठलं असू शकतं. सो तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये असा बदल घडवायचा असेल, जसा माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा घडलेला आहे ताईच्या मार्गदर्शनामुळे, तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये घडू शकतो. तिचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील, तिच्यापर्यंत पोहोचण्याचे सगळे जे काही मार्ग असतील, त्याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंट्समध्ये देतोय. तिथून तुम्ही नक्की ताईशी कनेक्ट व्हा. ताई तुम्हाला नक्की योग्य ते मार्गदर्शन करेल. जाता-जाता एकच फक्त, की 2026 चालू आहे आणि प्रत्येकाला वाटतं आपण श्रीमंत झालं पाहिजे, आपली परिस्थिती बदलली पाहिजे. तर आमच्या ऑडियन्सला एक सल्ला 2026 साठी. अगदी ईझी आहे. मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलणार आहे. येस. बरोबर. परंतु त्यासाठी काय करायचं आहे, रोज सकाळी उठल्याबरोबर धरणी मातेला वंदन करायचं, आरशासमोर जाऊन उभं राहायचं आणि म्हणायचं, की मी श्रीमंत आहे, मी धनवान आहे, मी खूप सुंदर आहे. मी परफेक्ट एक्झाम्पल आहे माझ्या लाईफमधलं, जे की पूर्ण झालेलं आहे. मी माझ्या मुलांचा रोल मॉडेल आहे. मी माझ्या फॅमिलीसाठी रोल मॉडेल आहे. म्हणजे जेवढं तुम्हाला पॉझिटिव्ह स्वतःबद्दल बोलता येईल. मिरर टेक्निक इज रिअली व्हेरी इफेक्टिव्ह टेक्निक टू अचीव्ह समथिंग. आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं आहे. जेवढं पॉझिटिव्ह बोलता येईल तेवढं बोलायचं. उठल्याबरोबर आधी धरणी मातेला वंदन करायचं. थँक यू म्हणायचं, की मला आज उठता आलंय. कारण हजारो लोकं
झोपेतच गेलेले असतात. बिचाऱ्यांना आजचा सूर्य बघता येत नाही. आपण जर बघतो आहोत, तर उठल्याबरोबर आधी त्याला ग्रेटफुल व्हायचं आहे, की थँक यू डिअर युनिव्हर्स किंवा डिअर गॉड किंवा स्वामी किंवा तुम्ही अजून साईबाबा कुणाला मानत असाल त्यांना धन्यवाद द्यायचा, की मला आज उठवलं, मला आज नवीन दिवस दिला जगण्यासाठी. आणि त्यानंतर मिररसमोर जाऊन स्वतःबद्दल 10 ते 15 पॉझिटिव्ह वाक्य हसत बोलायचे आहेत. मी जाड आहे, बारीक आहे, काळा आहे, गोरा आहे, नाही. तुम्ही तुम्ही आहात. यू आर द युनिक क्रिएशन ऑफ गॉड. येस, अगदीच, अगदीच, अगदीच. जर युनिक क्रिएशन आहात, तर कोणीच तुमच्यासारखं नाहीच आहे. सो वाय यू कम्पेअर युअरसेल्फ विथ अदर्स? सो बी कॉन्फिडंट आणि 2026 मध्ये जे मिळवायचं आहे ते पण आरशासमोर बोला, 100% मिळणार आहे. मित्रांनो, स्वतःबद्दल नेहमी चांगला विचार करा. स्वतःबद्दल कधीच निगेटिव्ह विचार करू नका. आपल्याबद्दल वाईट विचार करायला समाज पुरेसा आहे. स्वतःवरती प्रेम करा. कुणी म्हटलं तरी चालेल, की स्वतःवरती खूप प्रेम आहे किंवा स्वतःचं कौतुक करतो. पण लक्षात ठेवा, मॅनिफेस्टेशनची पहिली स्टेप हीच असते, की स्वतःला नेहमी युनिक समजणं. दुसऱ्यांना तुच्छ लेखणं नाहीये. दुसऱ्यांना तुच्छ लेखतो तेव्हा तिथे अहंकार येतो. परंतु आपण सुद्धा चांगले आहोत, हे नेहमी स्वतःला सांगत राहावा. बदल आयुष्यामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही. ताई, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप मोलाचं मार्गदर्शन केलंत. पुन्हा जेव्हा तिसऱ्यांदा मी बोलवेन, तेव्हा अजून काहीतरी वेगळं अचीव्ह केलेलं तुला Definitely. दिसेलच. पुन्हा एकदा खूप खूप थँक आणि वेळात वेळ काढून इथं आल्याबद्दल. खूप 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 थँक्यू बाळा. येस. खूप लोकांसोबत कनेक्ट होता येत आहे. येस. सो खूप थँक्यू आणि खरंच युजफुल होईल सगळ्यांना येस, इन्फॉर्मेशन. येस, येस. अगदीच, येस, अगदीच. थँक्यू सो मच. येस.